देशाच्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जवळ येते आणि यावेळी चर्चेत आहे एनडीएचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन। यापूर्वी उपराष्ट्रपती असलेले जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणाने राजीनामा दिला, त्यामुळे आता ही जागा रिक्त आहे। आता 9 सप्टेंबरला उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे। पण कोण आहेत हे सी.पी. राधाकृष्णन हे जाणून घेऊया। राधाकृष्णन हे भाजपाचे जुने आणि अनुभवी नेते आहेत। त्यांनी 2दा लोकसभा निवडणुका जिंकल्या असून तामिळनाडूमध्ये पक्षाचा पाया मजबूत करण्यासाठी त्यांनी मोठं काम केले। विद्यार्थी दशेपासून त्यांनी संघटनात्मक कामात भाग घेतलेला असून आरएसएसशी त्यांचा दीर्घकाळ असा संबंध राहिलेला आहे। ते कोची येथील कॉयर बोर्डाचे अध्यक्षही होते आणि त्यांच्या कार्यकाळात भारताची कॉयर निर्यात विक्रमी झाली। पुढे झारखंडचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम पाहिल्यानंतर 2024 मध्ये त्यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली। इतकंच नाही तर दक्षिण भारतात भाजपाला मजबूत करण्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली। आता उपराष्ट्रपती पदासाठी नरेंद्र मोदींनी ट्विट करत त्यांचं नाव पुढे केले। पण तुम्हाला काय वाटतं सी.पी. राधाकृष्णन यांच्या उमेदवारीबद्दल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास फॉलो करायला, लाईक करायला विसरू नका।